के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता मीरा भाईंदरचा जो काय पोलीस भरतीचा 2024चा जो काय पेपर झालेला आहे त्याचं इन डिटेल ॲनालिसिस करतो आहे। ऑप्शनवरून उत्तरं कशी काढता येतील, कुठं तुमचा अभ्यास अपेक्षित आहे किंवा जे काय पोलीस भरतीचे पाठीमागचे PYQ बेसिस तिथं कुठं क्वेश्चन फ्रेम झालेत याच्यावरती आपण डिस्कशन करतोय। विद्यार्थी मित्रांनो, मी बऱ्याचशा व्हिडिओंना सांगितले याच्या अगोदरच की साधारणतः 20-20-20-20 या पॅटर्न जरी तुम्ही 80 मार्क घेतले असते तरी 100% मीरा भाईंदरचं मेरिट तुम्हाला मारता आलं असतं। अशा स्वरूपाचा पेपर होता। 4-5 क्वेश्चन इकडे तिकडे त्या ठिकाणी अवघड जरूर होते, पण त्या 4-5 क्वेश्चनसाठी विद्यार्थी मित्रांनी हातातले 20-20 क्वेश्चन पॅनिक होऊन घालवले। परिणामी तुमचा रिझल्ट गेला। आपल्या डोक्यात हेच पाहिजे की जर आपल्याला पेपर अवघड जात असेल तर 100% हा पेपर सर्वांनाच हार्ड असणार आहे, आपल्या एकट्याला नसणार आहे। त्यामुळे मेरिट जे काय हे आपोआप खाली येत असतं। त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील, एखादा क्वेश्चन येत नसेल तर त्याला स्किप करून पुढे गेलं पाहिजे। त्याला येताना सपोज येतच नाही तर रिकामा सोडण्यापेक्षा ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 किंवा जास्तीत जास्त ऑप्शन नंबर 3 अशा पद्धतीने मार्क करून पुढे गेलं पाहिजे। ह्या स्ट्रॅटेजीने आपण पुढे चाललेलो आहे। बुद्धिमत्ताचे आपण काही पार्ट बघितले, मराठीचे 2 पार्ट पाहिले। 2 पार्टमध्ये आपण मराठी डिस्कशन केलेले आहे, 2 पार्टमध्ये बुद्धिमापन डिस्कस केलेले आहे। बुद्धिमापन डिस्कस करत असताना मला अगदी हार्डली 2-3 क्वेश्चन बाहेरचे वाटले। अदरवाईज सगळेच क्वेश्चन त्या ह्याच्यामधलेच होते की जे आपले PYQ झालेले किंवा जे अगोदर प्रिव्हियस विचारले तोच पॅटर्न सेम होता। वर्णमालेवरती तेच क्वेश्चन होते। जी काय सिरीज असते आपली वर्गांची घनांची, त्याच्यात अधिक 1 किंवा 30 संख्या वजा करायची किंवा 30 संख्या मिळवायची ते पॅटर्न होते। कॅलेंडरवरती साधारणतः 2-3 प्रश्न होते, घड्याळावरती 2-3 प्रश्न होते। तिथं जे काय 10-12 प्रश्न होते ते कव्हर झाले होते। म्हणजे पेपर पॅटर्न त्या ठिकाणी 20 मार्क घेण्यासारखा 100% होताच आणि विद्यार्थ्याला 80-80 मार्क पडलेलेच आहेत। त्याच्यामुळे कोणताही पेपर हार्ड येईल किंवा आता मुंबईचा पेपर होणार आहे तर तो हार्डच येईल अशा पद्धतीने अगोदर बाव करून जायचं नाही, किंवा त्या पेपरला मी 100 पैकी 100च मार्क मिळवेल असा देखील माइंडसेट करून जायचं नाही। कूल माइंडसेटनं त्या ठिकाणी जायचं। जास्तीत जास्त ऑप्शन नंबर 2-3 2-3ला कसा मार्क करता येईल याच्याकडे कल असला पाहिजे। त्याच्यासाठी हे जे मी तुम्हाला सांगतोय त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शांत असणं खूप जास्त गरजेचं आहे ॲट द टाइम ऑफ द एक्झाम। ज्यावेळेस एक्झाम तुमचे होणार आहे त्यावेळेस तुम्ही शांत असलं पाहिजे। आपला अप्रोच हाच आहे की आत्ता होणाऱ्या मुंबईच्या भरतीला मॅक्सिमम विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, ह्या अनुषंगाने आपण पेपर घेणार आहे। तर ज्यांनी कोणी पाठीमागचे पार्ट पाहिले नसतील, मराठीचे 2 पार्ट पडलेले आहेत, बुद्धिमत्ताचे 2 पार्ट पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर आजच्या आपण ह्या लेक्चरपासून अंकगणितचे जे काय 25 क्वेश्चन आहे ते या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील झालेल्या 78 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याची उत्तरे व स्पष्टीकरणे त्या ठिकाणी दिलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ज्याला पास होईते त्याच्यासाठी हे पुस्तक स्पष्टीकरणासह असलेलं पुस्तक हे बायबल असणार आहे। म्हणजे ज्यानं ह्या क्वेश्चन पेपरवरती कमांड आणली, बघा क्वेश्चन पाठ करणे नव्हे, क्वेश्चन कशा पद्धतीचा आलाय ती पॅटर्न लक्षात राहिले की आकडे बदलून इकडे तिकडे क्वेश्चन येत असतात। स्पष्टीकरणासह जर तुम्ही केलं तर 100% तुम्हाला मिनिमम 70 मार्क्स हे मिळणारच। 70+ मार्क त्या ठिकाणी मिळणार आणि वरचे मार्क मग करंट असतील, बाकीच्या गोष्टी असतात, तुमचा एक्झाम मधला अवेअरनेस असेल, ह्या गोष्टी तुम्हाला बाकीचे वरचे मार्क देत असतात। आणि तुम्ही नीट विचार करा, 70 मार्क जरी पडले, ग्राउंडला ग्रामीण भागातले पोरग 40 ते 45 मध्ये मार्क घेतं, गेल्यानं तुमचे 115 कडे मार्क, 115 मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, ह्या जो काय 38 प्रश्न पत्रिका आपल्या 78 प्रश्नपत्रिका आहेत 2023 म्हणजे जे काय मागची पोलीस भरती झाली होती त्या मागच्या पोलीस भरतीमधल्या 78 प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरे व स्पष्टीकरणासह घेतलेले। 38 प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या घेतलेले आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या घेतलेले आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या घेतलेले आहेत। चालू घडामोडीसह अद्ययावत असलेलं पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला एका विद्यार्थ्याने कमेंट केली की सर माझी परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर काही हेल्प करता आली, मला वडील नाही तर आई माझी आजारी आहे आणि तुम्हाला जर काही मदत करता आली तर जरूर करा। विद्यार्थी मित्रांनो, ती पोस्ट मी शेअर केली। माझ्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी किंवा माझे जेवढे काय फ्रेंड सर्कल आहेत त्यांनी ठरवलं की बाबा त्या विद्यार्थ्याला आपण मदत करावी। त्यांनी सांगितलं की सर तुमच्यामुळं मी आज पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला आहे
त्याच्यानंतर SRPFच्या पोलीस भरतीला त्या ठिकाणी मी दोन्ही ठिकाणी लेख लिहिला आहे. तुमच्या मार्गदर्शनाचा मला 100% फायदा होतोय. विद्यार्थी मित्रांनो, ही काय आमची ती कामही असते की तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. तुम्हाला मी हेही सांगितलं की अजून देखील पोलीस भरतीच्या 7,000 ॲड पडायचे आहे, म्हणजे 7,000 ॲड आहे प्लस अजून 2,000 जागा वाढणार आहेत. आणि मी फार जास्त पेपर टाकलेले नाहीत. पुणे ग्रामीण टाकलाय, पुणे आयुक्तालय टाकलाय, नागपूर ग्रामीण टाकलाय, नवी मुंबईचा पेपर टाकलाय आणि आता हा मीरा भाईंदरचा. ह्या 4-5 पेपरमध्ये जवळपास 50 ते 60% वरती क्वेश्चन पेपर कव्हर होतात. 50 ते 60% वरती मी एक्सप्लेनेशनच अशा पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उभयनवी अव्यय सगळेच्या सगळे त्या ठिकाणी टाईप घेतलेले आहेत. तुम्ही माझं कुठलेही लेक्चर काढून बघा. त्या दिवशी ह्या मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये एकदम सरळ सरळ क्वेश्चन होता मराठीचा की बाबा उभयनवी अव्ययामधल्या ह्याच्यातलं कुठलं प्रधानत्व सूचक कुठलं आहे. मग मी तेही सगळे 4च्या 4 पाठ सांगितले होते की प्रधानत्व सूचक मधले 4 कोणते, त्याच्यानंतर गौणत्व सूचक मधले 4 कोणते, ते 4 ओळखायचे कसे, परिणामबोधक कसा ओळखायचा, कारणबोधक काय, विकल्पबोधक काय, हे सगळेच्या सगळे पार्ट तुम्ही माझे पाठीमागचे पार्ट जाऊन काढून बघा. तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी करण्याची काहीच गरज पडणार नाही. तेवढ्या बेसिसवरती म्हटलं तरी तुम्हाला मिनिमम 50 मार्क पडू शकतात, अगदी 3-4 पेपरवरती. आणि जर तुम्ही एवढे 78 पेपर केले तर 100% तुम्हाला फायदा होणार आहे. एखाद्या होतकरू मुलाला नक्कीच त्या ठिकाणी हेल्प केली जाते आणि हे विद्यार्थ्याच्या हितासाठी आपण ह्या ठिकाणी आत्यंतिक तळमळीनं सांगत असतो. ह्याच्या पाठीमागे आपला कुठलाही स्वार्थ नाही की बाबा अशा गोष्टी आपल्याला त्यातून भेटाव्यात किंवा काही. तर जास्तीत जास्त मुंबईला विद्यार्थी पात्र व्हावे ही आपली अपेक्षा आहे. त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल. संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका कव्हर केलेले आहेत. शिवाय काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर आम्हाला टेस्ट सिरीज सारखा क्वेश्चन पेपर पाहिजेत, तर 5 आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा असलेला त्या ठिकाणी हा आपला अजून एक सेट आहे, तो देखील स्पष्टीकरणासह आणि विश्लेषणासह दिलेला आहे. त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे आपलं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून या पुस्तकाला सर्वोत्तम पुस्तकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट पुस्तक आहे जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात. पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे वाहतूक बद्दलचे कायदे व नियम, हे वाहतुकीचे सगळे सिम्बॉल आणि नवीन ह्याच्यामध्ये एडिशन करून आता बाबा रिसेंटली कोणते क्वेश्चन विचारले जातात, कुठं फोकस केलं जाते, ह्याच्यामध्ये अशी नवीन ही आवृत्ती या ठिकाणी केसागरची उपलब्ध झालेली आहे. कलर रंगीत फॉर्मॅटमध्ये, कलर फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी सगळे हे जे काय वाहतुकीचे सिम्बॉल्स आहेत ते दिलेले आहेत. हे देखील पुस्तक आहे. मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे, पोलीस शिपाई चालक भरती, त्याच्यामध्ये 2023चे जेवढे काय चालकला जेवढे प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी वाहतुकीबद्दलचे प्रश्न, त्याच्यानंतर वाहतुकीबद्दलचे नियम, कायदे आणि जो काय मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा, त्याच्यामध्ये जे काय दुरुस्ती झालेली तो अधिनियम याच्यामध्ये कव्हर केलेले. साधारणतः 650 MCQ कव्हर होतील अशा पद्धतीचं हे आपलं बुक आहे. त्याच्यानंतर जीकेचं पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असेल, कारण 25 मार्क जीकेचं हे मेरिट ठरवतात की ती पोरगा आत येणार आहे का बाहेर जाणार आहे. जीकेला आवाका जास्त आहे, त्याच्यामुळे मराठीचे आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा. ॲटलिस्ट तुम्हाला 23, 24, 25 ह्या फॉर्मॅटमध्ये मार्क पडले पाहिजे. बघा 23, 24, 25 अगदी 2-3 क्वेश्चन चुकले पाहिजे. त्याच्यानंतर सेम जीके बुद्धिमत्ताला पण तसंच तुमचं टार्गेट हे आउट ऑफ मार्क घेण्याचं असलं पाहिजे, पण 2-3 क्वेश्चनचा टॉलरन्स ठेवायचा. यदा कदाचित 2-3 क्वेश्चन नाही सुटले तरी पॅनिक व्हायचं नाही. तुम्ही एकदम बेसिक जरी ठरवलं 22-22-22, बघा 22-22-22 तरी किती होतात, 66 मार्क होतात. आणि हिकडं जीकेला 5 क्वेश्चन नका सुटू द्यात, 20 क्वेश्चन जरी सुटले तरी मिनिमम 86 मार्क पडतात मुलाला. पण पोरग काय करतं, हिथं अपेक्षा ठेवतो 25 पैकी 25च पडले पाहिजेत. अरे जर सपोज यदा कदाचित तुला 25 मराठीतले पडले तर हिथे यदा कदाचित 21च पडू शकतात. हिथे एखादा अर्धा क्वेश्चन कमी जास्त होऊ शकतो, 21-22च पडू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी बरोबर ॲव्हरेज हिथं मिनिमम 66-67 अशा क्वेश्चनकडे गेलं पाहिजे, एवढं डोक्यात ठेवायचं. आणि जीकेला 20 क्वेश्चन काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जर केला आणि जीकेला मी सांगतो त्यावढ्याचं मेथड वापरलं ना, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 ला सोडायचा नाही. सायकोलॉजिकली त्या ठिकाणी पेपर सेट होत असतो. कोणताही क्वेश्चन पेपर त्याने एक्झामिनर किती जरी ठरवलं तरी ऑप्शन नंबर 1 ला फ्रेम होणार नाही. तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या.
कारण सायकोलॉजिकलच फ्रेमिंग तसं त्या ठिकाणी ऑप्शनचं 4च ऑप्शन आहेत आपल्याकडं. TCS IBPS म्हणजे IBPS 5 ऑप्शन देतं, तशा पद्धतीचे 5 ऑप्शन नाहीत. आपलं GKचं हे नवीन पुस्तक आहे, खास पोलीस भरतीसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. याच्यामध्ये 2024च्या सर्व चालू घडामोडी त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले स्मॉलेस्ट जनरल नॉलेज असं ह्या पुस्तकाचं नाव आहे. अशोक सराफ यांचं कव्हर पेजला तुम्ही फोटो पाहू शकता, ज्यांना रिसेंटलीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेला आहे. ऑस्कर पुरस्कार विजेते जे काय आहेत त्यांचं देखील आहे. जे काय TCS असेल, IBPS असेल आणि आदर MPSC परीक्षेसाठी घेणारा जाणाऱ्या वेगवेगळ्या एक्झामसाठी हे अत्यंत उपयुक्त असं दर्जेदार स्वरूपाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर TCS IBPS MPSC राज्यसेवा व कंबाईन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी संपूर्ण मराठी असं आपलं मराठीचं पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये विशेषतः शब्दसंग्रह दिलेला आहे, प्लस मराठी म्हटलं की व्याकरण हा पार्ट आलाच. व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं असलेलं हे अत्यंत दर्जेदार पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, के सागरचा जो काही शब्दसंग्रहाचा पुस्तकाचा संच आहे त्याच्यासारखं सध्या रिसेंटली मार्केटमध्ये सोर्स कोणताही दुसरा अवेलेबल नाही तेवढ्या दर्जाचा. ते याच्यामध्ये जो काही शब्दसंग्रहाचा पार्ट आहे तुम्हाला मराठीमध्ये कमीत कमी 20 पैकी 7-8 प्रश्न तरी शब्दसंग्रहावरती राहणार म्हणजे राहणारच आहेत. त्याच्यामध्ये मग ह्या पुस्तकामध्ये 1000 वाक्यप्रचार आहेत, 501 म्हणी कव्हर केले आहेत आणि 20,000पेक्षा जास्त MCQ त्या ठिकाणी तुमचे कव्हर होतील अशा पद्धतीनं हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे. ह्याला देखील, या पुस्तकाला देखील महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून सर्वोत्कृष्ट पुस्तक, उत्तम प्रकाशन अशा पद्धतीचं ह्याला देखील अवॉर्ड भेटलेला आहे. जसं आपलं बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे तसंच ही नवीन एडिशन असलेलं अंकगणितचं देखील पुस्तक त्या ठिकाणी आहे. आणि आपला मीरा भाईंदरचा पेपर त्या ठिकाणी आपण डिस्कस करत होतो. बघा, हा मीरा भाईंदरचा पेपर डिस्कस करत असताना एकदम सोप्या चुका विद्यार्थी मित्रांकडून झालेल्या आहेत अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना. आता 12 नंबरचा क्वेश्चन आहे, अंकगणितवरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. बघा काय विचारलंय, 3520 चे 15% केले. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ काढून बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कसला का प्रश्न विचारा नाही, तुम्हाला टक्के काढा, 15% काढा, 10% काढा, 25% काढा, 45% काढा असं येणार. तोंडीच काढायचं. तोंडी कसं काढायचं, पहिल्यांदा 10% त्याचं काढायचं. पहिल्यांदा 10% काढायचं म्हणजे कोणताही एक शून्य उडवायचा. बघा इथं आकडा किती दिलाय, 3520. बघा त्याचे मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा, तिथं काय मी मेन्शन केले की त्याचे 10% काढा. 10% आपण काढत असतो म्हणजे त्याच्यावरचा एक शून्य खोडत असतो. म्हणजे 10% म्हणजे किती उत्तर झालं, तोंडीच यायला पाहिजे. आता सराव एवढा असला पाहिजे की तुम्हाला तोंडीच आलं पाहिजे. 352 झालं. बघा 10% म्हणजे 352 झालं. बरं आपल्याला काढायचे किती टक्के, 15%. किती टक्के काढायचे, 15%. मग 15% म्हणजे किती असणार आहेत, 10% अधिक 5%. बरोबर का, 10% अधिक 5%. 10% म्हणजे किती आहेत माझे, 10% म्हणजे आहेत माझे 552. बघा 10% आहेत म्हणजे माझे 352 आहेत. मग ह्या 10% 352 आहेत म्हणजे 5% म्हणजे 10%च्या निम्मे 5% असतात का नाही. 5% म्हणजे किती, तर 5% म्हणजे 10%च्या निम्मे आहेत. म्हणजे 352च्या निम्मे जे काय असणार आहेत माझे ह्या संख्येचे 5% म्हणजे किती असणार आहेत, 352 भागिले 2. 352 भागिले 2. 352 भागिले 2 का असणार आहे, कारण 352 माझे ह्या संख्येचे 10% आहेत आणि 5% म्हणजे 10च्या निम्मे. मग 5% म्हणजे 352 भागिले 10. मग ह्या 2 न भाग घालवा, ह्याला बघा 2 न भाग घालवा, बे एके बे, बे एके बे. आणि तुम्ही साधारणतः विचार करा, हा आकडा किती हो, हा आकडा 300, साधारण 350. 350 म्हणजे 300च्या निम्म किती येतात, तोंडीच आपल्याला यायला पाहिजे, 150 असतात. हे किती आहेत, 350. म्हणजे साधारणतः 350 रफ फिगर विचार केली तर 350 आणि 150 किती झाले, 350 आणि 150 विचार केला तर किती, 0, 5 आणि 5 10, चला 1 किती झाले, 500च्या पुढे आकडा असायला पाहिजे. म्हणजे पहिलं ऑप्शन 414 ऑलरेडी गेला. इथं 528 आहे, 518 आहे, 538 आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काढणं अपेक्षित आहे. ओके, मग आता बघा बे के बे
बे एके बे हिथं केल्यानंतर 3 2 गेले किती उरले 1 उरला 3 2 गेले 1 उरला त्याच्यानंतर वरून किती घेतले हे 5 घेतले बघा बे साठी 14 बे साठी 14 मग 15 14 गेले किती उरले 1 उरला आणि हा 2 ह्याच्यावरती घेतला बे एके बे बेसक 12 बेसक 12 किती झालं 176 किती झालं 176 5% म्हणजे किती झाले 176 अत्यंत एक सोप्या पद्धतीचा प्रश्न होता 100% सुटायलाच पाहिजे होता अभ्यासाचा भाग होता त्यामुळे तुम्हाला यायला पाहिजे होता आणि मग ह्या दोघांचे ऍडिशन करा ह्यांची बेरीज करा 352 बघा 352 अधिक 176 अधिक 176 6 2 8 7 5 12 हातचाला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 528 म्हणजे या संख्येचे किती असणार आहेत या संख्येचे 15% असणार आहेत या संख्येचे 15% असणार आहेत 528 म्हणजे 528 त्या संख्येचे 15% सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता 100% तुम्हाला तो प्रश्न सुटायलाच पाहिजे होता या कॅटेगरीतला प्रश्न होता लक्षात ठेवायचं काही जरी विचारलं तरी सुरुवातीला 10% काढायचं 10% तोंडीच काढायचं त्याच्यावरचं 1 0 झाकला किती राहिले 352 तोंडीच 352 तिथे लगेच पेपरमध्ये लिहायचं त्याला भागिले 2 करायचं तुम्हाला भागाकार येत नसेल ना सरळ सरळ असं 352 लिहा ना 352 भागिले 2 बे एके बे बे एके बे 3 2 गेले 1 राहिला वरून घेतला 5 बे साठी 14 खाली उरला 1 वरून घेतला 2 बेसक 12 झालं ना तुम्हाला असा भागाकार जमत नसेल असा जमत असेल असा करा कसंही जमत असेल उत्तर येण्याशी मतलब असते हो कसं काढलं हे काय विचारत नसतं तुम्ही कशी उत्तर काढली ह्याला काय मॅटर नाही तुम्ही मेरिटमध्ये बसताय का ह्याला जास्त किंमत आहे प्रश्न सोप्या कॅटेगरीतला होता अशा स्वरूपाचा प्रश्न म्हणजे खुश व्हायचं फुकटचे मार्क आहेत हे फुकटचे असली मार्क जाता कामा नाहीत ओके त्याच्यानंतर पुढचा 13व्या नंबरचा क्वेश्चन 13व्या नंबरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांना एक माझी सूचना आहे एक तर हे व्हिडिओ पाहताना तुम्ही 720 ला बघा किंवा तुमच्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये एखादी PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या मीरा भाईंदरची ती साईडला ओपन करून ठेवा म्हणजे क्वेश्चन जर एखादा ब्लर असेल किंवा ऑप्शन त्या ठिकाणी जर प्रिंट झाले नसतील तर ते तुम्हाला पाहता येतील कारण हा टाईप केलेला आहे मी स्वतः आणि दुसरी गोष्ट की जर तसं नसेल तर तुम्ही हार्ड कॉपी आणली तिथल्या तिथं सोडवून तुमच्याकडे एक बंच ठेवला तरी देखील एक्सप्लेनेशनचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल 13 नंबरचा क्वेश्चन बघा 13 नंबरच्या क्वेश्चनला विद्यार्थ्यांनी गल्लत काय केली बघा सगळ्यांना क्वेश्चन सुटत होता पण क्वेश्चन सुटत असताना विद्यार्थ्यांकडून गल्लत वाचताना झाली काय विचारले चौरसाच्या लगतच्या विचारलं होतं लगतच्या भुजा परस्परांना टिंबटिंब असतात लघु कोणात असतात लंब असतात समांतर असतात आणि विशाल कोणात असतात आता गंमत अशी झाली की ज्यावेळेस विद्यार्थी सराव करत असताना त्यांना माहिती असतं बघा मी त्या ठिकाणी 2 डायग्राम काढतो हा असतो चौरस म्हटलं की सगळ्याच्या सगळ्या बाजू समान बघा हा झाला चौरस आणि दुसरा असतो समांतरभुज चौकोनाचा विषय असा असतो ही जशी बाजू आहे तशीच ही असणार आहे ही जेवढी बाजू आहे म्हणजे सपोज ही 10 मीटर असेल तर वरची पण 10 मीटर असणार आणि ही जेवढी असणार आहे तेवढीच ही असणार आहे सपोज ही जर 20 मीटर असेल तर ही पण 20 मीटरच असणार आहे आणि ह्या बाजू एकमेकांना ह्या बाजू समोरासमोरील बघा नीट लक्षात घ्या हा काय आहे समांतरभुज चौकोन आहे कसला समांतरभुज चौकोनामध्ये त्याच्या नावातच काय नाही समांतरभुज भुज म्हणजे काय असते बाजू म्हणजे समांतर बाजू कुठल्या समांतर बाजू रे तर समोरासमोरील बाजू कशा आहेत समांतर आहेत समोरासमोरील बाजू समांतर आहेत आणि सारख्या आहेत हा आहे समांतरभुज चौकोन बघा लक्षात घ्या फरक नीट लक्षात घ्यायचा हा आहे समांतरभुज चौकोनाच्या समोरील ही बाजू समांतर आहे सारख्या मापाचे या बाजूला ही बाजू समांतर आहे सारख्या मापाचे पण आपल्याला विचारलं होतं
चौरसाचं वैशिष्ट्य असं असतं विद्यार्थी मित्रांनो, चौरस म्हटलं की समोरासमोरी सगळ्या बाजू सारख्या. बघा हा आहे चौरस. त्याचं पहिलं वैशिष्ट्य काय, सर्व बाजू सारख्या, सर्व बाजू सारख्या. त्याच्यानंतर म्हणजे जेवढी ही बाजू असणार आहे तेवढीच ही असणार आहे, तेवढीच ही असणार आहे, तेवढीच ही असणार आहे. फॉर एक्झाम्पल ही 30 मीटर आहे तर ही खालची पण 30 मीटरच असणार आहे, ही पण 30 मीटरच असणार आहे आणि ही पण 30 मीटरच असणार आहे. ओके. त्याच्यानंतर जेवढी ही तेवढीच ही आणि बरोबर एकमेकांच्या समोरासमोर आहे. म्हणजे कशी हो, समोरासमोरील बाजू एकमेकांना कशा असणार आहेत, समांतर असणार आहेत. समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असणार आहे. ओके. समोरासमोरीलच्या बाजू एकमेकांना कशा असतील, समांतर असतील. पण ट्विस्ट असा आहे की या ठिकाणी तुम्ही कोण बघा, हितला कोण बघा, हितला कोण आणि हितला कोण ह्याच्यामध्ये फरक आहे. चौरस म्हटलं की सगळेच्या सगळे कोण कसे असतात, काटकोन असतात. बघा त्याचं सगळ्यात महत्वाचं 3 नंबरचं चौरसाचं वैशिष्ट्य असं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो की 3 नंबरचं वैशिष्ट्य असं असणार आहे, सर्व कोण काटकोन. सर्व कोण कसे असणार आहेत, काटकोन असणार आहेत. सगळे कोण काटकोन असणार आहेत. म्हणजे किती अंशाचे असणार आहेत, 90 अंशाचे असणार आहेत. म्हणजे एकमेकांना काय असणार आहे, लंब असणार आहेत. काटकोनालाच बघा, काटकोनालाच काय म्हणतात, लंब म्हणतात. काटकोनालाच काय म्हणतात, लंब म्हणतात किंवा 90 अंश असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, बघा या ठिकाणी असं जे होणार आहे असं, तर ही रेषा बघा, ही जी काय वरची रेषा आहे ही खालच्या रेषेला कशी आहे हो, लंब आहे. बघा लंब आहे, ज्याला परपेंडिक्युलर इंग्लिश मध्ये असं म्हणतात. वरची रेषा खालच्या रेषेला लंब आहे. म्हणजेच ती किती अंशाचा कोन तयार करते, ती 90 अंशाचा कोन तयार करते. म्हणजेच ती कशी आहे, काटकोनात आहे. कशी आहे, काटकोनात आहे. नीट लक्षात घ्यायचं. बघा कन्सिडर भूमितीवरती क्वेश्चन चालले, परत याच्यावरती क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे. आता गंमत अशी होती, तुम्ही क्वेश्चन बघा, क्वेश्चन त्यांनी एवढा छान फिरवलाय की तिथं म्हटलंय की लगतच्या भुजा आणि पोरांना वाचायची सवय असते समांतर भुजा. बघा बाकीचे जे क्वेश्चन विचारलेत आतापर्यंत, जे काय बाकीचे क्वेश्चन विचारलेत ते काय विचारलेत, हिथे विचारली लगतची भुजा आणि अगोदरचे क्वेश्चन विचारलेत समांतर भुजा. समांतर भुजा. मग या ठिकाणी विचारली समांतर भुजा. जर बघा तुम्ही समांतर म्हणजे पुढच्या समोरासमोरील भुजा. समोरासमोरील भुजा हे एकमेकांना समांतर आहेत. हिथं पण समोरासमोरील भुजा एकमेकांना समांतर आहेत. परंतु जी काय लगतची भुजा आहे, बघा जी काय लगतची भुजा आहे, हिथं काय विचारली, लगतची भुजा. मग हिथं बघा तुम्ही, ह्या दोन झाल्या, ही बाजू आणि ही बाजू, ह्या एकमेकांना कशा आहेत, लगत आहेत, चिटकून आहेत ना, हिथं चिटकून आहेत. म्हणजे ह्या दोघींना एकमेकांना कशा झाल्या, लगतच्या बाजूला. ही आणि ही बाजू एकमेकांना लगतच्या बाजू झाल्या. म्हणजे त्या जोडल्या पाहिजे ना, लगतच्या म्हणजे शेजारी शेजारी. बघा आपली आणि शेजारची भिंत किंवा आपली आणि आपल्या चुलत्यांची वाड्यातली भिंत एकच असते. ती काय झाली, लगतची झाली. लगतची झाली म्हणजे शेजारी शेजारी. ही आणि ही कशी झाली, शेजारी शेजारी झाली. ही आणि ही शेजारी शेजारी झाली. मग मला आता सांगा, ही बाजू आणि ही बाजू ह्यांना एकमेकांना कशा आहेत, ह्या 90 अंशात आहेत. म्हणजे कशा आहेत, काटकोनात आहेत. बघा ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना कशा आहेत, 90 अंशात आहेत. 90 अंशात आहेत म्हणजे काटकोनात आहेत. काटकोनालाच दुसरा शब्द काय वापरतात, लंब आहेत असं वापरतात. लंब आहेत असं वापरतात. आणि या ठिकाणी जो क्वेश्चन विचारला होता, इथं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी काय केलं, चौरसाच्या लगतच्या भुजा हे वाचलंच नाही. समोरासमोरील भुजा परस्परांना कशा असतात, समांतर असतात असं त्यांना रेग्युलर वाचण्याची सवय होते. त्यामुळे सगळ्यांनी समांतर केलं आणि खुशीखुशीत बाहेर आल्यावरतीच कळलं की त्या ठिकाणी लगतची बाजू विचारली होती. लगतची म्हणजे ही बाजू आहे आणि त्याच्या खालची ही बाजू आहे. बघा ही खालची बाजू, ही वरची बाजू. आणि मला सांगा बरं, ही एकमेकांना समांतर आहे का काटकोनात आहे,
सरळ सरळ काटकोनात आहे ना, काटकोन म्हणजे इथं किती अंशाचा कोण आहे, इथं जो कोण झालाय हाताला माझ्या इथं तो 90 अंशाचा झालाय आणि 90 अंशाचा कोन म्हणजेच काय असणार आहे, लंब असणार आहे, म्हणजे 90 अंशात असणारे म्हणजे काटकोनात असणार आहे, काटकोनात असणार आहे। क्वेश्चन सोपा होता परंतु व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायला हवा होता, त्या ठिकाणी लिहून ठेवा असे क्वेश्चन काळजीपूर्वक वाचावेत, काळजीपूर्वक वाचावेत। असे क्वेश्चन जर तुम्ही काळजीपूर्वक वाचले नाहीत तर हातातला मार्क जाणार, मेरिटच्या तुम्ही बाहेर होणार, कारण क्वेश्चन सोप्या कॅटेगरीतला होता। आणि इथं बघा म्हणताय लघु कोण विशाल कोण आणि जाणून बुजून एक्झामिनरनं बघा लघु कोण म्हटलंय विशाल कोण म्हटलंय, जाणून बुजून हित आहे ना त्यांनी काटकोन हा शब्द दिला नाही, एक्झामिनरनं फार हुशार आहे, म्हणजे त्यांनी पेपर हा लय भारी सेट केलाय। काटकोन म्हटले विशाल कोण सॉरी लघु कोण म्हटलंय विशाल कोण म्हटलंय पण काटकोन म्हटलं नाही, जर काटकोन म्हटलं असतं ना तर 100% तुम्हाला उत्तर आलं असतं, पण लंब म्हटल्यानंतर बऱ्याचशा जणांना समजलंच नाही। आणि समांतर हा रोजच्या वाचनातला शब्द वाटतो, बघा तुम्ही ज्यांनी पेपर दिला असेल का नाही त्यांना पेपर विचारा, समांतर हा रेग्युलर वाचनातला शब्द वाटतो आणि सरळ सरळ आपल्याला काय वाटतं की उत्तर तेच असेल। तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मला नाही वाटत की डाऊट राहिलेला असावा की या क्वेश्चनमध्ये चौरस आणि समांतरभुज चौकोन याला कन्फ्युजन करायचं नाही, आणि हे सगळेच्या सगळे कसे आहेत चौकोनाचेच प्रकार आहेत बघा, म्हणजे ह्याच्यावरून चौरस म्हणजे काय समांतरभुज चौकोन म्हणजे काय ह्याच्यातला फरक आपल्याला यायला पाहिजे। इयत्ता 10वी इयत्ता 8वी इयत्ता 7वी गणितातल्या बेसिक बाजू आहेत। मला सांगा जसे ह्याच्यातले कोन हे 90 अंशाचे आहेत तसे इथले कोन 90 अंशामध्ये नाहीत, परंतु हे दोन समोरासमोरील कोन सारख्या मापाचे असतात। हा आणि हितला कोन हा सारख्या मापाचा असतो, एवढे लक्षात ठेवायचं। म्हणजे समोरासमोरील बाजू सारख्या, ज्यावेळेस आपण समांतरभुज चौकोन बसतो त्याच्यावरून लक्षात ठेवायचं, समांतरभुज म्हटलं समोरासमोरील बाजू सारख्या समोरासमोरील कोन सारखे बघा, आणि समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात, जशी ही बाजू आहे तशीच ही बाजू आहे, सेम अंतर राहणार। ही किती जरी इकडे पुढे लांबत गेली ही इकडे किती जरी गेली तर अंतर तेवढंच राहणार। समांतर म्हणजे काय, सम अंतर, सम म्हणजे सारखं आणि अंतर म्हणजे हे जे काय गॅप येतो सारखंच राहणार। ही लाईन किती जरी इकडे गेली ही लाईन इकडे किती जरी गेली, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही लाईन आहे आणि ही लाईन आहे, ही लाईन मी इकडे किती जरी वाढवली आणि ही लाईन मी इकडे किती जरी वाढवली तरी ह्यांच्यातला हा जो काय गॅप आहे हे अंतर आहे हे कायम सेम राहणार। समांतर शब्द फोडा ना, सम म्हणजे सारखं आणि अंतर म्हणजे सारखं अंतर त्याच्यामधलं त्या ठिकाणी राहणार। अशा देखील बारीक गोष्टी आपल्याला मराठीमधले पण ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करता आलं पाहिजे। चौरस म्हटलं काय, सगळ्या बाजू सारख्या बघा, सगळ्या बाजू सारख्या, सगळे कोन त्या ठिकाणी काटकोन असतात, समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात बघा, सगळ्या बाजू सारख्या, सगळ्या बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात। त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो काही कोन असतो तो कोन हा 90 अंशाचा म्हणजे कसा असतो, काटकोनात त्या ठिकाणी असतो, एवढं लक्षात ठेवायचं। हे बेसिक भूमितीवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता, ज्यांना कोणाला हे आलं नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा, शांत डोक्याने हे सगळं बघायचंय, कारण हे हातातले मार्क आहेत, मार्क जाता कामा नये। पुढचा क्वेश्चन 17 नंबरचा या ठिकाणी क्वेश्चन आहे। आता हा क्वेश्चन बऱ्याचशा जणांना हार्ड वाटला आणि कसा सोडवावा हेच कळलं ना। मी तुम्हाला ह्याच्यावरून ऑप्शनवरून अंदाजे उत्तर सांगू शकतो, अंदाजे बघा, अंदाजे उत्तर कसं चाललंय। उत्तर हे 10वीतल्या गणितीय पद्धतीने त्या ठिकाणी सोडवणं अपेक्षित होतं बघा। काय म्हणतंय, 5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये आहे। 3 वाट्या आणि 3 ताटे आणि 8 वाट्या यांची किंमत 425 रुपये आहे, तर ताटाची किंमत किती? सेम
याच पद्धतीचा प्रॉब्लेम मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वाक्य जरूर सांगितलं होतं आवर्जून आणि मला तेच आठवलं होतं की फार माझे कमी व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी एक वाक्य सांगितलं होतं. मला असं वाटतं कपाट आणि टेबल अशा टाईपचा काहीतरी प्रॉब्लेम होता. कुठल्या पेपरला मला आता एक्झॅक्ट सांगता येणार नाही. सेम याच पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता आणि ते त्या ठिकाणीच फसवतात विद्यार्थ्यांना. कुठलं की सपोज पहिल्यांदा जर असं सांगितलं की 10 टेबल आणि 5 खुर्च्या, बघा 10 टेबल आणि 5 खुर्च्या यांची किंमत 1000 रुपये. तर पुढचं वाक्य देताना काय करतात माहिती का, अगोदर टेबलाला घेतात नंतर कपाटाला टाकतात. आता इथं बघा सुरुवात कशाने केली, वाट्यांनी. पण पुढच्या ह्याच्यात वाट्यांनी सुरुवात करणार नाहीत, ते ताटांनी करणार. बघा तुम्ही गंमत. इथं काय म्हटलंय बघा, 5 वाट्या 7 ताटे याची किंमत 650 आहे. पण व बघा पुढे काय म्हटलंय, व 3 ताटे. बघा सुरुवात कशाने केली, ताट्यांनी. इथं सुरुवातीला ताटे घेतलेत आणि इथं सुरुवातीला वाट्या घेतलेत. आणि विद्यार्थी मित्र काय करतात की एक्स हे दोन्हीकडे समान मांडतात आणि परिणामी इक्वेशन 100% चुकतं. प्रॉब्लेम हा एक्सनंच सोडवायचे अपेक्षित होतं. बघा त्यामुळे लक्षात ठेवायचं, हिथं वाट्या घेतलेत बघा 5 वाट्या आणि 7 ताटे. लगेचच पुढचं बघायचं की सेम ठेवलंय का. बघा वाट्या हिथं 1 नंबरला घेतल्यात, हे म्हणते 3 ताटे आणि 8 वाट्या, म्हणजे वाट्या हिथं 2 नंबरला टाकले. मग जर वाट्यांना तुम्ही एक्स मांडलं तर हिथं 1 नंबरला एक्स आलं तर ह्या इक्वेशन मध्ये 2 नंबरला एक्स यायला पाहिजे. हिथं ताटे वाय मांडलं तर हिथं वाय 1 नंबरला यायला पाहिजे. कळतंय का. मेन गोष्ट याच्यामध्ये हीच आहे. त्याच्यावरून बाकी सगळं तुम्हाला इक्वेशन सोडवायला येणार, इक्वेशन सोपं असणार. फरक फक्त एवढा शार्प डोक्याने, इथं असा प्रॉब्लेम आला की शांत व्हायचं. शांत झाल्यानंतर बघायचं की बाबा जे सुरुवातीला दिले हिथं ह्या इक्वेशन म्हणजे 5 वाट्या आणि 7 ताटे त्यांची किंमत एवढी एवढी, तेच सेम म्हणजे हिथं वाट्यान ताटे दिले तसंच हिथं पण वाट्यान ताटेच पाहिजे होतं, पण हिथं उलट करतात. ते हिथं ताटे दिलेत आणि वाटे दिलेत म्हणजे उलट केलेले. त्याच्याकडे बारकाव्याने लक्ष द्यायचं. बरं काय सांगितलंय, ह्यांची किंमत 650 रुपये, ह्यांची किंमत 425 रुपये. तर ताटांची किंमत किती, तर ताटांची किंमत किती असेल. तर हिथं काय विचारलं होतं माहिती का, सॉरी हिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. 5 ताटांची किंमत किती, काय विचारले, 5 ताटांची किंमत किती. आणि खाली ऑप्शन मी बघितले, बघितले की हिथं मला एक ऑप्शन असा दिसला, हिथं 375 म्हणते, हिथं फक्त 75 म्हणते, हिथं 400 म्हणते, हिथं 125 म्हणते, हिथं शेवट 5 आहे, हिथं शेवट 5 आहे, हिथं 5 आहे. 100% 400 उत्तर नसणार, 100% 400 उत्तर नसणार. एवढं मला लगेच बेसिक माझ्या नॉलेजवरती कळलं. दुसरी एक गोष्ट अशी की बाबा मी विचार केला, हिथं काय विचारले, 5 ताटांची किंमत किती. ज्या वेळेस हे मी समीकरण सोडवणार, बघा हे मी समीकरण XY मध्ये टाकून सोडवणार, त्यावेळेस मला माझ्या एका ताटाची किंमत येणार. किती, एका ताटाची किंमत. आणि विद्यार्थी वाचतच नाही की तुम्हाला ती 5 ताटाची विचारली, 10 ताटाची विचारली का एका ताटाची विचारली. त्याला वाटतं इक्वेशन उत्तर आलं, बघा इक्वेशन सुटलं म्हणजे समीकरण सुटलं की तेच माझं उत्तर असणार आहे. मग ते उत्तर किती असण्याचे चान्सेस आहे, एक्झामिनर जाणून बुजून तो ऑप्शन सेट करतो म्हणजे करतोच. बघा जिथं तुमचं समीकरण सुटणार, समीकरणाचं उत्तर आलं रे आलं की ते तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसणारच. तुम्ही समीकरण सगळं सोडवल्यानंतर बघा मी ऑप्शन बघितले मला कळलं की यार 75 कसं काय ठेवले. बाकीच्या सगळ्या किमती ह्या मोठ्या आहेत ना, नसत्या. 5 ताटांची किंमत 75 रुपये असू शकते का, लॉजिकली विचार करा. 75 रुपयाला 5 ताट म्हणजे ह्याला 5 न भागले तर 15 रुपयाला ताट भेटेल का. पत्रवळी पण 15 रुपयाला भेटत नाही. जरा लॉजिकली विचार करा ना, पत्रवळी तरी 15 रुपयाला भेटते का. हिथं ताट घेतोय आपण म्हणजे 75 रुपयाला म्हणलं, मी साधा एक विचार केला 75 रुपये हे समीकरणाचं उत्तर आलेलं असणार. आता ह्या 75ला मी काय केलं, म्हणलं ही 100% एका ताटाची किंमत असणार. आपल्याला विचारली एक्झाम मध्ये 5 ताटांची, म्हणलं 75ला 5 न गुणून तर बघा उत्तर किती येते. मग बघा 5 5 25, हातचा आला 2, 7 5 35, 35 आणि 2 37, 375 दिसतंय का ऑप्शन मध्ये, आहे का नाही ऑप्शन मध्ये. आणि तुम्हाला मी काय सांगितलंय, जास्तीत जास्त तुमचा कल कुठं असला पाहिजे, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 कडे घेऊन जाण्याकडे असला पाहिजे. मला लॉजिकली कळलं की ही 3 ऑप्शन जो आहे ती फक्त एकाच ताटाची किंमत आहे. ऑप्शन गेला आणि त्या एका ताटाच्या किमतीला जर मी 5 न गुणलं
तर 100% उत्तर माझं 375 येते, म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. सरळ सरळ जर यदा कदाचित एखाद्याला समीकरण सुटलं नसतं तरी देखील मी लॉजिकली उत्तरापर्यंत कसा गेलोय हे तुम्हाला मी सांगितलं. बघा, लॉजिकली मी उत्तरापर्यंत कसा गेलोय त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, आता आपण हे सोडवू की बाबा कशा पद्धतीने त्या ठिकाणी सोडवता येईल. काय म्हणताय, पाच वाट्या आणि 7 ताटे. वाट्या एक्स मान, वाट्या एक्स मान. तुम्ही असलं तिथं पेपरमध्ये लिहायचं नाही. वाट्याला एक्स आणि ताटांना ताटे वाय मानू, ताटे वाय मानू. हे मी तुम्हाला सोडवून देण्यासाठी सांगत आहे. तुम्ही तिथं त्या ठिकाणी पेपरमध्ये लिहायचं नाही. मनातल्या मनात करायला शिकायचं. ब्रेनचा जास्तीत जास्त वापर करायचा. प्रत्येकाचा ब्रेन तेवढा पॉवरफुल असतो. आपण मनामध्ये भीती घेतो, यार गणित अवघड आहे, मला बुद्धिमत्ताचं अवघड वाटतंय, मला जीकेचं अवघड वाटतंय. यार तू प्रयत्न कर ना. लोक प्रयत्न करतात ना. तू सपोज तुझ्या लक्षात येत नाही, तुम्हाला समजत नाही, एखाद्याचं म्हणणं असं की यार जीके मला समजतच नाही. अरे मग एखाद्याच्या जर 8 वेळा वाचल्यानंतर लक्षात राहत असेल ना, तर तू दुप्पट वेळा वाच ना, तू 40 वेळा वाच ना, बघ बरं तुझ्या लक्षात राहते का नाही. म्हणजे तुम्ही जर त्याच्यावरती कामच केलं नसेल, एखाद्याचा ब्रेन फास्ट असतो, एखाद्याला लवकर लक्षात राहतं, एखाद्याला लवकर लक्षात येत नाही. पण परमेश्वराने त्याच्याकडे कष्ट करण्याची तयारी ही जास्त दिलेली असते. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे ब्रेन जास्त सुपरफास्ट दिले ना, ती पोरगं लायब्ररीत बसत नाही, बोंबलं झेंडतं, त्याला वाटतं मला सगळं येते. आणि ज्याच्याकडे कमी असतं ना, त्याला असं वाटतं की यार त्याला लगेच येते, मला बसलं पाहिजे, मला जास्तीत जास्त बसलं पाहिजे. त्याच्याकडे बसण्याची क्षमता दिलेली असतं. आणि जी पोरगं बसते ना, त्याचंच मेरिटमध्ये नाव येतं, बोंबलं थेंडणाऱ्याचं नाव येत नाही. त्याच्यामुळं कष्ट केले पाहिजे. तुम्हाला समजत नाही ना, तुम्ही हेच गणित 5 वेळा सोडवा, तुमच्या पॅटर्न लक्षात राहणार. बघा, मी काय केले, वाट्या एक्स म्हणल्या, ताट वाय म्हणल्या, काही पण तुम्ही उलट पण मानू शकता, काही माना. आता परत गणिताकडे जाऊ. गणिताकडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 5 वाट्या आणि 7 ताटे दिलेत. परत एकदा घ्यावं लागेल. वाट्या एक्स मान, वाट्या एक्स मान, ताटे ताटे वाय मान, ताटे त्या ठिकाणी वाय मानू. आता हे मांडले आपण. मांडल्यानंतर आपल्याला सांगितले की बाबा 5 वाट्या आणि 7 ताटे. 5 वाट्या, वाट्या म्हणजे किती आहेत, एक्स आहे. बघा, 5 वाट्या सांगितल्यात. वाट्यांना मी काय म्हटलंय, एक्स म्हणलेले, मग 5x लिहिलं. अधिक अधिक 7 ताटे दिलेत. 7 ताटे, ताटांना मी काय म्हणतोय, वाय म्हणतोय, वाय म्हणतोय. बघा, वाय म्हणतोय. बरोबर, ज्याला ही एक्स वाय कळत नसेल का नाही, अहो तुम्ही एक्स वाय नका मांडू, मी मानतोय. हे बघा बघा आता मी कसं सोडवतो, जाऊ द्या. ती एक्स वाय तुमच्या जर लक्षात येत नसेल का नाही, सोडून द्या विषय. मी असंच लिहिणार, 5 वाट्या अधिक 7 ताटे, 7 ताटे. ही जाऊ द्या आता, हे एक्स वाय वगैरे आपल्याला नाही मानायचं, तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. 5 वाट्या अधिक 7 ताटे, ह्यांची किंमत किती दिली आहे, ह्यांची किंमत दिली आहे मला 650 रुपये. किती दिले, 650. 650 ह्याला म्हणायचं समीकरण नंबर 1. बघा, ह्याला 1 नंबर द्यायचं. त्यानंतर परत पुढचं काय दिलंय, 3 ताटे आणि 8 वाट्या. 3 ताटे, आता ताट्याच्या खाली ताटे लिहिलं पाहिजे का नाही, बघा हा, ताटेच्या खाली ताटे लिहिले. 3 ताटे आणि 8 वाट्या. आता काय इकडं तिकडं चुकायचा विषयच येणार नाही. वाट्याच्या खाली वाटे लिहायचं, ताट्याच्या खाली ताटे लिहायचं, म्हणजे आता चुकणारच नाही. बघा तुम्ही, माघारी आलो मी इथं. म्हणजे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, फिरवून देतात, फिरवून देऊ तिकडं काही करू, आपण ती एक्स वाय मध्ये घ्यायचंच नाही. आहे तसं, तिथं कपाट देऊ, टेबल देऊ, काही घेऊ, त्याने पलंग घेऊ, काही घेऊ, आपण आहे तसंच घ्यायचं. वाट्या ताटे 5 7 आणि त्याच्यानंतर 3 ताटे आणि 8 वाट्या. 3 ताटे आणि 8 वाट्या. ह्यांची किंमत किती दिली आहे, ह्यांची किंमत दिली आहे मला 425. ह्यांची किंमत दिली आहे 425. झालं. ह्याला समीकरण किती मांडलं, ह्याला समीकरण 2 मांडलं. आता मला सांगा,
आपल्याला काढायची किंमत कशाची? ताटांची. कशाची काढायची? ताटे. ताटे ज्यावेळेस काढायचे असतात त्यावेळेस जे विरुद्ध असतं, नीट ऐका, विरुद्ध काय? त्याच्या वाट्या दिल्यात, त्याच्याबरोबर काय दिल्यात? वाट्या. ह्या वाट्या घालवून टाकायच्या. मग जर वाट्या घालवायच्या असतील तर ह्या खालच्या वाट्या किंवा वरच्या वाट्यानं, खालच्या वाट्यांच्या संख्येनं वरच्या वाट्यांच्या समीकरणाला गुणायचं आणि वरच्या वाट्यांची जी काही संख्या दिली, म्हणजे हिथं वाट्या किती दिलेत? 5. हिथं वाट्या किती दिलेत? 8. बघा वरती किती वाट्या दिलेत? 5. त्या 5 खाली गुणायचं. कोणाला गुणायचं? खाली 5 गुणायचं. बघा लक्षात घ्या काय मी म्हणतोय ते लक्षात येते का? आपल्याला ताटांची किंमत काढायची. बघा ताटांची किंमत काढायची तर काय करायचं? सुरुवातीला वाट्या घालवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे ताटे आपोआप निघतील. जर मला वाट्या काढायच्या असत्या तर ह्या ताटांच्या ज्या काही संख्या दिल्या 7 आणि 3 ह्यांनी समीकरणांना मी खाली मुंडी वर पाय केलं असतं. म्हणजे वरच्याने खाली गुणायचं, खालच्याने वर गुणायचं. खालच्या समीकरणामध्ये किती दिसतात? 8 वाट्या दिसतात. त्यांनी मी वरच्या समीकरणाला गुणणार, म्हणजे गुणिले 8 करणार. आलं का लक्षात? खालच्या वाट्यांच्या संख्येनं वरती गुणलं, वरच्या वाट्यांच्या संख्येनं खाली गुणलं. आता हे सगळ्या अख्ख्या समीकरणाला गुणायचं. बघा मग ज्यावेळेस तसं गुणेल त्यावेळेस ह्या वाट्यांना ह्या वाट्या जाणार, त्यामुळे वाट्यांचा गुणाकार मी करत बसण्यामध्ये त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये वेळ घालवणार नाही. बघा काय मी सांगितलं, त्या ठिकाणी वाट्यांचा गुणाकार करण्यामध्ये मी त्या ठिकाणी वेळ घालवणार नाही. मी काय करणार? आता ह्या दोन संख्यांनी कशाला गुणायचं? ह्याला गुणायचंय. मग आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या 8 मला ह्या 7 ला गुणायचंय आणि ह्याच 8 मला ह्या 650 ला पण गुणायचंय. पुढं ह्या 5 मला ह्या 3 ला गुणायचंय आणि ह्याच 5 मला 425 ला गुणायचंय आणि नवीन समीकरण त्या ठिकाणी तयार होणार. मग आता बघा नवीन समीकरण काय होईल? 8 × 7 = 56. ताटे किती झाली? 56 ताटे. 56 ताटे. 56 ताटांची किंमत 56 ताटे बरोबर काय येणार? ह्याला गुणिले 8 करायचं. 650. बघा 650 गुणिले 8. 650 गुणिले 8. खालच्याचं काय होईल? ह्या 5 न 3 ला गुणायचं. किती होणार? 15 ताटे होणार. किती होणार? 15 ताटे होणार. मग ह्या 15 ह्या 5 न कोणाला गुणायचंय? ह्या 425 ला. 425 गुणिले 5. मग बाजूला आपण गुणाकार करून घेऊ. बाजूला गुणाकार करून घेऊ किंवा तोंडी पण मी गुणाकार करू शकतो, पण तुम्हाला करून दाखवतो. 650 गुणिले 8. 8 0 0. 8 पंचे 40. हातच्याले 4. 8 सक 48. 48 आणि 4 49 50 51 52. 5200. बघा परत एकदा 8 0 0. 8 पंचे 40. हातच्याले 4. 8 सक 48. 48 आणि 4 52. हे समीकरण झालं 1. परत नवीन समीकरण किंवा ह्याला समीकरण नंबर 3 म्हणा, काही म्हणा. आता इथं काही समीकरण म्हणायची गरज नाही. आणि परत ह्याला गुणा 425 ला. 425 गुणिले 5. 425 गुणिले 5. 5 5 25. 5 5 25. हातच्या आले 2. 5 2 10 2 12. हातचाला 1. 4 पंचे 20 आणि 1 21. 2125. 2125. गुणाकार थोडा शांत डोक्याने करायचा. 5 5 25. हातच्या आले 2. 5 2 10 2 12. हातचाला 1. 4 पंचे 20 आणि 21. 2125. बर आता मला सांगा, ही ताट आले का नाही, ह्यांची करायची वजाबाकी. ह्यांची काय करायची? वजाबाकी. बरेचसे विद्यार्थ्यांनी ह्याच्या अगोदर ह्या टाईपचं सोडवून पाहिलेलं असेल आणि त्यांच्या लक्षात पण आलेलं. मग करा ह्यांच्या वजाबाकी. ह्या 56 ताटामधून 15 ताटे जातात का? 100% जातात. 6 न 5 गेला 1 राहिला. बघा 6 न 5 गेला 1 राहिला. 5 न 1 गेला 41 राहिला. ताट किती झाली? 41 ताटे झाली. 41 ताटे झाली. मग ह्यांची पण वजाबाकी करा. हे आता हिथं 1 0 हिथं 1 0 म्हणजे हातचा हिथून घ्यावा लागणार बरं का. मग ह्या 2 मधनं हातचा इकडं गेला. हातचा एक गेला इकडं तर हिथं किती उरेल? 1च उरेल. हिथं जात असतो पहिल्या घरी तो 9 जात असतो आणि इकडं जो लास्टला जाणार हिथं होणार 10. हा 0 आहे ना ऑलरेडी. हा 0 आणि ह्याच्यावरती 1. हिथं होणार 10. बघा हातचा गेल्यानंतर 10 होतं ना. हिथं 10 होणार, हिथं 9 होणार. आता बघा ह्या 10तनं 5 गेले, खाली उरले 5. ह्या 9तनं 2 गेले, खाली उरले 7. ह्या इकडं हातचा गेल्यामुळे ह्या 2तनं 1 हातचा गेला तिकडं, तर हिथं किती उरेल? 1च उरेल. ह्या 1 मधून 1 गेला, 0 राहिला. आणि ह्या 5तनं हातचा गेला का? गेला नाही. ही 5तनं 2 गेले, 3 राहिले. म्हणजे
माझं उत्तर आलं 41 ताट बरोबर किती आले 3075 रुपये. किती आले 3075. मग ह्या 41 ने ह्याला भागा, 41 न ह्याला भागा. बघा 3075 भागिले 41 भागिले 41. आता 41चा तुम्ही म्हणताल पाडा कोणाला येतोय? अरे बाबा 4चा पाडा येतोय का नाही? 4 वरती 1 शून्य दिला तर किती झाले 40 झाले. मग 40च्या रेंज मध्ये विचार करायचा. बघा 4च्या कितीच्या रेंज मध्ये 30 हा आकडा आहे. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 5 20 4 7 28. बघा 4 7 28 म्हणजे 40च्या ही किती असणार आहे 280 असणार आहे. 4 7 28 असणार आहे. बघा 7 7 असणार आहेत ना 7 4 7 28 हे तर 30 आहेत ना. ह्याच्यावरून माझ्या लक्षात येत आहे ह्या 41 न 307 ला भाग गेला पाहिजे. 41 म्हणजे कोणाच्या जवळ आहेत 40च्या जवळ आहेत. मग 40 म्हणजे काय 4चा पाडा. 4 7 28 4 8 32 4 8 32 केलं असतं तर 320 उत्तर आलं असतं. बरोबर का? 40च्या पाड्याचा मी विचार करतोय. 40 गुणिले 8 केलं तर 4 8 32 आणि हा 1 शून्य 320 म्हणजे 8 न गुणून चालणार नाही. मग मी काय केलं मला लक्षात येते की सॉरी की ह्या 40ला 7 न गुणलं तर उत्तर येईल 280. उत्तर किती येईल 280. म्हणजे 41ला 7 न गुणणं अपेक्षित आहे. मग 41 गुणिले 7 केलं 41 गुणिले 7 केलं 7 1 7 7 चोक 28 7 चोक 28 किती आलं 287. इथं 7 लिहा. मग ह्या 3075 मायनस 287. मग करा वजा बाकी. 7 8 7 गेला 0. इथं 0 8 जात नाही. इथं झाले 10 10 8 गेले 2. इथं उरले 2 2 2 गेले 0 राहिले 20 राहिलं. वरून किती घेतले 5 घेतले 205. मग आता आपल्याला 40चा विचार करा. 4 पंचे 20 म्हणजे 40 पंचे 200 असणार आहे. म्हणजे 41 गुणिले 5 41 गुणिले 5 5 1 5 4 पंचे 20 आलं 205. गेला भाग पूर्ण भाग गेला 75. 41 पंचे 225 205 मधून 205 गेले बाकी उरली 0. म्हणजे एका ताटाची किंमत किती आली हो? ही आली एका ताटाची किंमत. एक ताट 75 रुपयाला आहे. म्हणजेच 5 ताट कितीला असणार 75 गुणिले 5 5 5 25 7 5 35 आणि 2 37 म्हणजे 375 रुपयाला 5 ताट असणार आहेत. आणि तुम्हाला मी मगाशी काय सांगितलं होतं 100% समीकरण कुठं सुटलं आपलं ज्यावेळेस एका ताटाची किंमत आली. हिथं आपली ज्यावेळेस एक ताट हे समीकरण ज्यावेळेस सोडवलं आपण ह्या 41 न 3075 ला भागल्यानंतर उत्तर आलं 75 रुपये. आणि तेच उत्तर म्हणजे काय असणार आहे आपलं एका ताटाची किंमत आली 75 रुपये. आणि मग आता जावा बरं इथं ऑप्शन मध्ये बघा बरं मी सांगितलेलं आहे का नाही इथं 75 रुपये सरळ सरळ दाखवले का नाही 75 रुपये ठेवले का नाही एक्झामिनरला. कारण एक्झामिनरला माहिती आहे पोरग एवढं खुश होतं म्हणजे एवढं सगळं गणित सोडवून गुणाकार करून म्हणजे असा तोंडापर्यंत घास न्यायचा आणि टाकून द्यायचा असं तुम्ही प्रकार आहे. तुम्ही जर गणित नीट वाचलं नाही तर हाताने तुम्ही तुमचे मार्क घालवणार म्हणजे घालवणार. आपल्याला 5 ताटांची किंमत विचारली एका ताटाची 75 आली म्हणजे 5 ताटांची 75 असेल का? आणि हिथं 75 दिसतंय हिथं 75 दिसतंय आणि 5 ताटांची किंमत नसती 75 कशी असेल? आपण काढून पण बघितली 75 गुणिले 5 केले 375 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. विद्यार्थी मित्रांनो या टाईपचे तुम्ही जरूर प्रॉब्लेम त्या ठिकाणी सोडवा. आता कॅल्क्युलेशनला मला काढून बघावं लागेल की कशाची किंमत काय येते ते. पण ह्याच्या अगोदरच्या सेम प्रकारचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी पोलीस भरतीचे जे काही प्रिव्हियस क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला एक प्रॉब्लेम डोक्यात जर असेल ना तर ह्या टाईपचे सगळे प्रॉब्लेम सुटणार. तुम्ही XY मध्ये जाऊच नका ना. मी आता हा प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्ही बघा ना मी XY मध्ये गेलो का हो? इथं गेलो का? ह्याच्यामध्ये मी XY मध्ये जाण्याचा प्रयत्नच केला नाही ना. मी काय केलं ताटे आणि आहे तसंच 5 वाट्यान ताटे
वाट्या ताटे तसंच ठेवलं, कसं त्याला एक्स वाय हे ते मानायचं, म्हणजे कन्फ्युजन हा प्रकारच नको. ताटाखाली ताटे घेतली, वाट्याखाली वाट्या घ्यायचा विषय संपला. उद्या हिथं त्यांनी कपाट देऊ, इकडं टेबल येते, हिथं म्हणतील कपाट, इकडं टेबल, त्याच्यानंतर हिथं म्हणतील चमचे, हिथं म्हणतील काय दुसरं काय म्हणतील समई म्हणतील, काही म्हणू द्यात त्यांनी. हिथं म्हणतील कपडे, इकडे म्हणतील बूट, काही जरी म्हटले तरी तुम्हाला तो प्रॉब्लेम आरामात सुटणार. आणि प्रॉब्लेम तुम्हाला असाच सोडवावा लागणार असता, ऑप्शनवरून तो सुटला नसता. मी जे मेथड सांगितले ऑप्शनवरून हे तुम्हाला बाबा ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला ॲट एनी कॉस्ट उत्तर काढायचं आहे, पण तुम्हाला कसं सोडवायचं हे माहिती नाही, त्यावेळेसच ते लॉजिक वापरणं अपेक्षित आहे. कुठलं हे मी जे सांगितलं का नाही की मला असं ऑप्शन बघून असं वाटलं हिथं 75 आहे, हिथं 375 आहे, म्हणजे उत्तर ह्या दोन ऑप्शनमध्ये ठेवले, 2 आणि 3 मध्ये. पण मी विचार काय केला, मला क्वेश्चन विचारला 5 ताटांवरती, म्हणजे 5 ताटांची किंमत 75 रुपये असणार नाही. 5 न गुणून बघू, 75 गुणवले 5 केलं तर 375 उत्तर आलं. म्हटलं 100% ट्रॅप लावला एक्झामिनरनं, 375 हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे हे ओळखता आलं पाहिजे, आणि हे त्याच वेळी ओळखता येतं ज्यावेळेस तुम्ही शांत असाल. ज्यावेळेस तुम्ही शांत असाल, जास्तीत जास्त ऑप्शनचा विचार कराल. शेवटी ही MCQ एक्झाम आहे, ऑप्शन सॉल्विंग ही MCQ एक्झामची एक ब्युटी असते. ती आपल्याला जमली की तुम्ही कसलाही पेपर सोडवणार, आणि पेपर सोप्पा वाटायला लागतो. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनवरून विचार करताना पेपर सोप्पा वाटायला लागतो, हा पेपर तुम्हाला अवघड वाटणार नाही. कारण 80 मार्क तुम्ही जर ह्या पेपरला घेत असणार का, सोप्पा जर टप्प्यातला पेपर आणला तर तुम्ही 95 पर्यंतच पेपर टेकवणार. बघा तुम्ही, माझे शब्द येतं ते, जो पोरगा ह्या पेपरला साधारणतः 80 मार्क शांत डोक्याने घेणार का नाही, त्या अर्थी त्या पोराचा पेपर सोडवण्याचा स्किल जो आहे, ते स्किल त्या पोराचं सर्वोत्तम आहे. तो मुलगा पुढच्या पेपरला म्हणजे टप्प्यातला पेपर आला, सोप्पा आला तर 100% 95च मार्क घेणार. तर त्यासाठी तुम्ही पाठीमागच्या ह्या सराव म्हणून एक थोडे ह्याचे एक्झाम्पल पहा. मला वाटतं आता ह्याच्यामध्ये अजून काय प्रॉब्लेम नसावेत. हे बुद्धिमत्ताचे आहेत क्वेश्चन, हे आपण घेतलेले आहेत. जी आहे आपण घेतलेले पाप 66 नंबरला क्वेश्चन आहे. ह्याच्यातला एक प्रॉब्लेम घेऊ आपण. पासून सुरुवात होते बघा. इथली 66 नंबरचा क्वेश्चन आहे, 67 आहे, 68 आहे, 69 आहे. मी 69 नंबरचा प्रॉब्लेम सांगतो त्या ठिकाणी, आणि आपण थांबू. जरा सोप्पा आहे, लवकर होऊ शकतो. 69 नंबरचा प्रॉब्लेम आहे, सोप्या कॅटेगरीतला त्या ठिकाणी प्रश्न आहे, किंवा 68 पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. बघा इथं काय विचारले हो, आणि 69 आपण दोन प्रॉब्लेम घेऊ. काय विचारले, परिमेय संख्या. बघा 69 नंबरचा प्रॉब्लेम, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही टिंब असते. परिमेय संख्या असते, अपरिमेय संख्या असते, अ व ब दोन्ही असते, आणि यापैकी नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितले, ज्या अर्थी एक्झामिनरनं क्वेश्चन दिला आहे त्या अर्थी त्याला उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे यापैकी नाहीला जायचं नाही. आलो 75% वरती. तुम्हाला 100% माहिती का की ह्या संख्येचं उत्तर परिमेय संख्या आहे, ऑप्शन नंबर 1 गेला. तुम्हाला मी डायरेक्टली सांगितलं तर येत नसेल तर ऑप्शन नंबर 3 मार्क करा. आणि लक्षात घ्या, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर एकतर उत्तर परिमेय संख्या येईल किंवा अपरिमेय संख्या येईल. ह्या दोन्हीपैकी एक कुठलं तरी येईलच येईल, पण कुठलं येईल हे सांगता येणार नाही. म्हणजे उत्तर हे त्या दोन्ही संख्या असणार आहे. एक परिमेय प्लस परिमेय केलं तर परिमेय येईल, किंवा अपरिमेय प्लस अपरिमेय केलं तर अपरिमेय येईल. म्हणजे कुठली तरी एक संख्या येणारच. याचाच अर्थ
त्या संख्या परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी हे परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या अशी दोन्ही पद्धतीने असू शकते। ऑप्शन नंबर 3 म्हणजे परिमेय संख्या पण उत्तर येऊ शकतं, अपरिमेय पण संख्या येऊ शकतं, याचाच अर्थ ऑप्शन नंबर 3 दोन्ही संख्या असणार आहे। आणि या ठिकाणी तुम्ही लॉजिकली ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी नेणं अपेक्षित होतं। आता 68 नंबरचा क्वेश्चन बघा, 68 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना हा पण रिपीट क्वेश्चन आहे बरं का, तुम्ही काढून बघा। ह्यांनी काय विचारले की 0.777 हा आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये P/Q स्वरूपामध्ये लिहा, P/Q स्वरूपामध्ये लिहा म्हणजे अपूर्णांकात लिहा। म्हणजे हा जो काय अपूर्णांक आहे ना ह्याला दशांश चिन्हामध्ये दिला त्याला अपूर्णांकात मध्ये असा लिहा, म्हणजे छेद आणि अंशाच्या स्वरूपात लिहा। मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं किंवा पाठीमागचे ऑलरेडी त्या ठिकाणी हे आहेत, कोणती संख्या दिली आहे 0.777 हिला कशी लिहायची P/Q मध्ये लिहायचे, म्हणजे अंश आणि छेद, अंश भागिले छेद अशा स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे, अंश आणि छेद। मग काय करायचं असतो, जी ही संख्या असते का नाही, जी ही संख्या असते तीच त्याचा अंश असते बघा। कुठली उद्या तुम्हाला जर सांगितलं, म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं सांगा बरं 0.333 च छेद आणि अंशाच्या स्वरूपात लिहा, तर लक्षात ठेवा ह्याचा अंश हा कायम 3च येणार। 0.555 ह्याचं काय येईल, तर ह्याचा पण अंश काय येणार, कायम 5च येणार। मग राहता राहिला प्रश्न छेदाचा, तर ज्यावेळेस एकच संख्या बघा नीट लक्षात घ्या, ही ट्रिक कायम लक्षात ठेवायची, ज्यावेळेस एकच संख्या दशांश चिन्हाच्या पुढे एकच संख्या रिपीट होत असते बघा, दशांश चिन्हाच्या पुढे एकच संख्या जर रिपीट होत असेल तर 100% छेद हा 9च असतो। 100% छेद हा किती असतो, 9च असतो। म्हणजे ह्याचं उत्तर काय राहील 7/9च राहील, 7/9 राहील। तुम्ही म्हणताल कसं काय, बघा तुम्ही 7/9 ला बघा भागू आपण 7/9, 7/9 इथं भाग जातो का, जात नाही, पॉईंट दिला 0.00, मग इथं एक पॉईंट दिला की एक शून्य वाढवायचा, 9×7=63, 9×7=63, 70 वजा 63 किती उरले 70, परत अजून एक शून्य घेतला, 9×7=63 बघा 63 वजा 70 परत किती राहिले 7 राहिले, परत वजून एक शून्य घेतला, संपल काही कधीच तरी संपणार नाही बघा ना, तुम्ही येते ना त्या ठिकाणी। म्हणजेच लक्षात ठेवायचं, एक वाक्य त्या ठिकाणी लिहून ठेवायचं की जर यदा कदाचित अशा पद्धतीनं रिपिटेशन होत असेल बघा, अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी रिपिटेशन दिसत असेल तर 100% जी संख्या असते बघा, जी संख्या असते तोच त्याचा अंश असणार आहे बघा, जी संख्या असणार आहे तीच त्याचा अंश असणार आहे। आणि छेद जर असं सारखं 30 संख्या दिसत असेल तर 100% छेद हा 9च असतो, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं, असल्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या। मग इथे या ना ऑप्शनला, इथे दिलते त्यांनी, एक्झामिनर फार हुशार आहे, एक्झामिनरनं ह्याच्यामध्ये सगळेच्या सगळे अंश 7 ठेवले होते, हिथं 7 आहे, हिथं 7 आहे, हिथं 7 आहे, हिथं 7 आहे। आता मला सांगा हे 0.7 आहे बघा, 0.777 हे म्हणजे 1 आहे का हो, 1 पेक्षा लहान आहे। 0.77 म्हणजे 1 आहे का, नाही 1 नाही। मग मला सांगा 7/7 म्हणजे 1 झालं, 7/7 म्हणजे काय झालं 1 झालं, उत्तर गेलं, ऑप्शन गेला बघा, 7/7 म्हणजे 1 झालं। आता इथं बघा 7/6 केलं, 7/6 म्हणजे काय असतं 7/6, 6×1=6, 6×1=6 खाली उरले, म्हणजे 1च्या पुढे चाललंय उत्तर, म्हणजे 100% उत्तर ऑप्शन नंबर 2 पण नाही, ऑप्शन नंबर 2 पण नाही। आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झालं, दुसरा ऑप्शन तर आपण इलिमिनेट केला, तिसरा ऑप्शन जरी लॉजिकली नेला असता तरी 7/9 हा ऑप्शन नंबर 3 आहे त्या ठिकाणी। आता 7/8, 7/8चं पण काढून बघा ना, इथं 8 न भागायचंय आणि इथं 7, तर बघा इथं 8 न 7 ला भाग जातोय का, नाही, मग 0 पॉईंट घेतला, 1 पॉईंट 8 ह्याच्यावरती 0 दिला, 8×7=56, 8×8=64, 8×7=56, 8×8=64, मग 8×8=64, मग इथं 0.8 येते, मला इथं 0.7 पाहिजे, गेला ना, पहिलं ऑप्शन गेलं। म्हणजे जरी तुम्ही खाली ऑप्शनचा भागाकार करून जरी लॉजिकली बघितलं असतं ना तरी 100% त्या ठिकाणी तुम्हाला म्हणता आलं असतं। परंतु माझी अशी अपेक्षा आहे की बाबा तुम्हाला हे लक्षात असावं की जर एखादी संख्या रिपीट होत असेल
7 7 7 रिपीट होत आहेत, पॉईंट नंतर 3 3 3 रिपीट होत आहेत, पॉईंट नंतर 5 5 5 रिपीट होत आहेत, अशा वेळी अंश ही तीच संख्या असते, अंश ही 30 संख्या असणार, अंश ही 30 संख्या असणार, या ठिकाणी अंश ही 30 संख्या असणार आणि छेद हा कॉमनच असतो, छेद हा कायम 9च येणार. किती येणार? 9च येणार. एवढं लॉजिक जर लक्षात राहिलं असतं ना, ज्याला हे लॉजिक आलं असतं ना, तर साधारणतः 5 सेकंदाच्या तो क्वेश्चनमधनं बाजूला गेला असता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे काही जर सजेशन असतील ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला, की त्या पद्धतीनं आम्हाला अजून जास्त तुमच्यापर्यंत चांगलं काय हे मला त्या ठिकाणी पोचवता येईल. तुमच्यासाठीच आम्ही इथं उभं आहे, की तुमचा रिझल्ट बसणे हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठी एक अभिमानाची बाब असते. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, तुमच्या जे काही गरजू मित्र आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही PYQ रणजित सर असं जरी टाकलं किंवा आता मीरा भाईंदर पोलीस भरती बाय रणजित सर असं जरी टाकलं तरी त्या ठिकाणी माझे 100% तुम्हाला सगळेच्या सगळे अगदी MPSCला वगैरे सगळे मी पेपर घेतलेले आहेत. कंबाईनचे त्या ठिकाणी PSI ST ISO सब रजिस्ट्रारचे असलेले, राज्यसेवेचे त्या ठिकाणी पेपर घेतलेले आहेत, पोलीस भरतीचे त्या ठिकाणी पेपर घेतलेले. तर माझा एक पेपर सोडवण्याचा एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सोपं कसं करून सांगता येईल याच्यावरती माझा त्या ठिकाणी भर आहे. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.